मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत एक अशी गोष्ट जी आपल्या मोठ्या भावंडांच्या इतकंच काय तर आपल्या आई बाबांच्याही आठवणीत जिवंत आहे. 1 ऑक्टोबर 1992 रोजी पहिल्यांदा सुरू झालं एक असं टीव्ही चॅनल ज्याने लहान मुलांच्या आयुष्यात रंग उधळले. जे चॅनल 24/7 फक्त आणि फक्त कार्टून्स दाखवायचं. काय होतं त्या चॅनलचं नाव माहितीये? ते चॅनल म्हणजे कार्टून नेटवर्क. त्या काळच्या टॉम अँड जेरी पासून ते आजच्या बेन 10 पर्यंत. चला तर मग जाणून घेऊया कार्टून नेटवर्कचा प्रवास. 90s किड्स साठी नॉस्टॅल्जिया ट्रिप आणि आजच्या मुलांसाठी फन फॅक्ट राईड. नमस्कार, मी तन्मय आणि तुम्ही पाहतात कलाकार दिन विशेष भाग 274 पावर्ड बाय goprag.com. काही वर्षांपूर्वी लहानपणी मुले शाळेतून आल्यावर एकतर बाहेर खेळायला पळायची किंवा आपल्या आवडत्या कार्टूनच्या वेळेनुसार गृहपाठ हातावेगळा करून टीव्ही समोर बसायची. संध्याकाळी आजोबा आजी ओरडायचे की बातम्या लावा, पण तरी रडून विनवणी करून बच्चे कंपनी कार्टून पाहणं चालूच ठेवायची. अर्थात त्यावेळेला मुलांच्या हाती मोबाईल फोन नव्हते, OTT नव्हते. त्यामुळे करमणुकीचे महत्त्वाचे साधन म्हणजे टॉम अँड जेरी, स्कूबी डू, द फ्लिंटस्टोन्स, लुनी टून्स, डेक्स्टर्स लॅबोरेटरी, पॉवरपफ गर्ल्स, जॉनी ब्रावो, कव्हरेज द कावर्डली डॉग हे निरागस कार्टूनच होते. मुळात कार्टून नेटवर्कची सुरुवात 1 ऑक्टोबर 1992 रोजी अमेरिकेमध्ये झाली. हे पहिले असे चॅनल होते जे 24/7 फक्त कार्टून्सच दाखवत होते. भारतात कार्टून नेटवर्कची सुरुवात 1 मे 1995 रोजी झाली आणि 1 जुलै 2001 पासून कार्टून नेटवर्क इंडिया हे पूर्ण वेळ 24 तास चालणारे स्वतंत्र चॅनल बनले. सुरुवातीला इंग्रजीत व नंतर हिंदी, मराठी सह इतर प्रादेशिक भाषांमध्ये डब केलेले कार्टून्स आले. यापैकी टॉम अँड जेरी, स्कूबी डू, पॉवरपफ गर्ल्स या कार्टून सिरीज जगभर लोकप्रिय झाल्या. मराठी अभिनेते उदय सबनीस यांच्या आवाजात डब केलेले पॉवरपफ गर्ल्स मधलं मोजो जोजो हे पात्र तर खूप गाजलं. स्कूबी डू या कार्टून मध्ये तर एक कुत्रा त्यांच्या काही मानवी मित्रांसह काही रहस्यमय घटनांचा पर्दाफाश करायचा. फ्लिंटस्टोन्स मध्ये फ्रेड आणि बार्नी त्यांच्या गाड्या पायाने चालवायच्या, तर जेटसन्स मधला जॉर्ज त्याचे एकेरी हेलिकॉप्टर उडवून ऑफिसला जायचा. काय भारी वाटायचं त्यावेळी मुलांना. आपणही भविष्यात असंच ऑफिसला जाऊ अशी कल्पना मुले करायची. पुढे यावर पोकेमॉन, बेब्लेड, बेन 10 हे कार्टून्स पण प्रदर्शित करण्यात आले. पण कालांतराने जशा काही गोष्टी मागे पडतात तसेच कार्टून नेटवर्कचा सिग्नलही मागे पडू लागला. 1 ऑगस्ट 2023 रोजी कॅलिफोर्निया येथील कार्टून नेटवर्क स्टुडिओचे कार्यालय बंद करण्यात आले आणि ते वॉर्नर ब्रदर्स मध्ये विलीन झाले. 16 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीने कार्टून नेटवर्कची अधिकृत वेबसाईट बंद केली. जरी वेबसाईट आणि स्टुडिओ बंद झाले असले तरी कार्टून नेटवर्कचे टीव्ही चॅनल आजही कार्यरत आहे आणि त्यावर कार्टून प्रसारित केले जातात. आता हे कार्टून्स YouTube व OTT वर पाहण्याची सोय असली तरी टीव्हीचं एक्साइटमेंट वेगळं होतं असं अनेक जण म्हणतात. कारण हे चॅनल फक्त मनोरंजनच नाही तर बालपणाच्या आठवणींची शिदोरी आहे. काय मग झालात ना नॉस्टॅल्जिक? तुम्ही कार्टून नेटवर्क चॅनल वरचे कोणकोणते कार्टून्स बघितले आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजूनही तुम्ही आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष पावर्ड बाय goprag.com.